चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार तुमच्या सर्वांसाठी। आपण जर लिपिक पदासाठी जर फॉर्म भरला असेल आणि शिपाई पदासाठी दोन्ही पदांसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही थंबनेल पाहिला असेल आणि ते थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी किती वेळ लागणार आहे। कोर्ट भरतीला जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असतो हा। कारण का प्रत्येकाचा विषय असतो का सर परीक्षा कधी होणार, हॉल तिकीट कधी येणार, काय वगैरे। तर जी पाठीमागची भरती प्रक्रिया होती तिची जाहिरात सुटल्यापासून तर फायनल निकाल लागेपर्यंतची सगळी प्रक्रिया किती दिवसात पार पडली, कशी पार पडली, हे सगळं आपण पाहणार आहे। आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या पण लक्षात येईल की आता आपली भरती प्रक्रिया या ठिकाणी कशा पद्धतीने होईल किंवा आता आपली भरती प्रक्रिया कशी होऊ शकते हे पण तुमच्या लक्षात या ठिकाणी येऊ शकतं। जास्त उशीर न करता मी तुम्हाला सुरुवात करतो। मित्रांनो, आपली जाहिरात आली होती, व्यवस्थित लक्ष द्या। तत्पूर्वी आपण पाहणार आहे पुढील प्रक्रियेचं वेळापत्रक कसं असणार आहे। दुसरी गोष्ट मागील भरतीचा आढावा घेणार आहे आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट शॉर्टलिस्ट लागणार का, जर शॉर्टलिस्ट लागणार नाही आणि जर काही विद्यार्थ्यांचे नाव आले नाही तर त्याचा प्रॉब्लेम काय असणार आहे हे सगळं पाहणार आहे। तत्पूर्वी आणि हे जे आहे आपला मोबाईल नंबर स्क्रीनवरती पण तुम्हाला मोबाईल नंबर कोपऱ्यात दिसतोय, वरती पण दिसतोय। जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्या नवीन विद्यार्थ्यांना आपली बॉम्बे हायकोर्ट लिपिकची ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे लिपिक आणि शिपाईची, त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। 35 पेपर आजपर्यंत आपले झालेले आहेत। आता इथून पुढचे पण पेपर तुम्हाला मिळणार आहेत, पाठीमागचे पण सर्व पेपर मिळतील। अतिशय दर्जेदार सुंदर असा टेस्ट सिरीज असतात। पाठीमागचा रिझल्ट तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। हा आपला पाठीमागचा रिझल्ट आहे। या रिझल्ट मध्ये जे काही विद्यार्थी दिसतात हे पाठीमागची टेस्ट सिरीज होती त्या 1.2 च्या आहेत। आता जी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो ती 2.0 आहे। तर 1.0 च्या आहेत, ही 2.0 आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी या नंबरला संपर्क करा, खाली नंबर दिसतोय, किंवा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता। मुंबई उच्च न्यायालय पोलीस भरती मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 आलं लक्षामध्ये। आत्ताच पोलीस भरतीचं लेक्चर रेकॉर्ड केलं एक ना, त्याच्यामुळे तसं लक्षात आलं। ठीक आहे, आता लक्ष द्या, सगळी प्रोसेस सांगणार आहे। आपली जाहिरात मित्रांनो, आपली जाहिरात आली होती 8 तारखेला, 8 जानेवारीला जाहिरात आली आणि फॉर्म भरायला सुरुवात कधी झाली बाबांनो, 15 जानेवारी पासून 15 20 15 जानेवारी पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली। मग आता पाठीमागचं सगळं संपूर्ण शेड्यूल तुमच्या समोर मी आणलेलं आहे, पूर्णपणे शेड्यूल तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, या ठिकाणी टोटल पोस्ट होत्या पाठीमागच्या 119, नीट लक्ष द्या, हॉल तिकीट कधी येणार तुम्हाला लगेच समजेल। लक्षामध्ये टोटल पोस्ट होता मागच्या वेळेस 129, त्याच्यापैकी 5 या 4% मध्ये त्या डिसेबिलिटी त्यांच्यासाठी होत्या। त्याच्यानंतर 124 आणि 31 अशा आय थिंक 155 पोस्ट होत्या। आता तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे पाठीमागची भरती आणि सेम तशीच आत्ताची पण असणार आहे। तुम्हाला वाटेल का सर खूप फॉर्म गेले, 2 लाख फॉर्म गेले, 1.25 लाख, अरे 10 लाख फॉर्म जाऊ द्या, ते बॉम्बे हायकोर्ट आहे। आलं लक्षात, दुसरी कोणताही नाही ती भरती प्रक्रिया। आता बघा, पाठीमागच्या वेळेस जी जाहिरात सुटली होती 14 जानेवारीला जाहिरात सुटली, 14 जानेवारीला जाहिरात सुटली होती, लक्ष द्या, 14 जानेवारीला जाहिरात सुटली आणि 8 जानेवारीला लक्षामध्ये 8 जानेवारी आय थिंक मी मागाशी तारीख 8 जानेवारी सांगितली का, नाही जानेवारी आपली डिसेंबरची जाहिरात आहे, लक्षात ठेवा। ओके, 8 जानेवारीला 14 जानेवारीला जाहिरात सुटली आणि 8 जानेवारीला फायनल निकाल। म्हणजे असं कसं काय झालं भाऊ, 14 जानेवारी 2025 ला जाहिरात आली आणि 8 जानेवारी 2026 ला फायनल निकाल लागला। 2026 ला आणि जाहिरात आलीचं म्हणजे फक्त 8 आणि किती 14 6 दिवसाचं, म्हणजे जवळजवळ कम्प्लीट 1 वर्षभर लागलं 124 जागांसाठी। आता जागा आहे 1300, जवळजवळ 2200 जागा आहेत टोटल, किती 2200। बघा मग पाठीमागच्या वेळेस, आता याच्यानंतर आपण फॉर्म भरलेत, आता याच्यानंतर काय होणार माहिती, सेम पाठीमागच्या भरतीनुसार सांगतो मी, टोटल डेट सह लक्षामध्ये। आता काय होणार माहिती, तुम्ही फॉर्म भरलेत, तुम्ही ज्यांनी फॉर्म भरलेत ना, आता त्या विद्यार्थ्यांचं काय होणार माहिती का, यादी लागणार आहे, एक यादी लागणार। आता जी यादी पाठीमागच्या वेळेस 14 जानेवारीला जाहिरात आली होती, 22 जानेवारीला फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि काहीतरी मार्चच्या दरम्यान फेब्रुवारीला काहीतरी 10 का 12 फेब्रुवारीला काहीतरी डेट संपली होती, तरी सुद्धा त्यांची पहिली यादी जी लागली होती 7 मे ला लागली होती। कधी लागली होती, 7 मे ला, म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे म्हणजे 2 महिन्यांनी यादी लागली होती।
आपली यादी कधी लागू शकते? मे बी, कदाचित. लक्ष द्या, 7 मे ला पहिली यादी लागली होती, पण आता इथं प्रॉब्लेम एक आहे, ह्या याद्या आपल्या का लागणार नाही? त्या याद्या अशा होत्या, आधी फॉर्म भरताना तुम्हाला 100 रुपये चलन करायचं होतं. जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना परत 400 रुपये करायचं होतं. आणि ही जी यादी लागली होती ती 400 रुपये भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यादी लागली होती. का जे सिलेक्ट झाले 37,000 मुलं काहीतरी होते, का ज्या 37,000 मला वाटतं किती मुलं होते ते? 37,309 विद्यार्थी होते. किती? 37,309. लक्षपूर्वक ऐका बारीक गोष्टी. 124 जागेसाठी 124 जागेसाठी किती पोरांनी फॉर्म भरले होते? 37,309. आणि त्याच्यामध्ये बाळांनो 831 कॅन्सल झाले होते. आता लक्ष द्या इकडं, हे 831 का कॅन्सल झाले होते बाळांनो? हे 831 का कॅन्सल झाले होते? रॉंग नंबर, रॉंग डिटेल्स, रॉंग मार्क मेन्शन, डॉक्युमेंट रॉंग मेन्शन, ते जे होते ना, ते 831 पोरं बाद झाले होते. लक्ष द्या, किती? 831. म्हणजे या 37,309 मधले 831 पोरं काय झाले त्या ठिकाणी? बाद झाले होते. ओके, 7 मे ला लिस्ट लागली होती, 2 महिन्यांनी. त्याच्यानंतर पुढे बघा, 27 मे ला, लक्षामध्ये 27 मे ला बाळांनो, 7 मे ला लिस्ट लागली, 27 मे ला त्याची लिंक सुरू झाली. 27, 28, 29, 30, 31 5 दिवस दिले त्यांनी. आणि ते 5 दिवस याच्यासाठी दिले, 400 रुपये फी त्यांनी भरायला सांगितली होती. म्हणजे दिवसाचा कालावधी पहा. त्याच्यानंतर मित्रांनो 24 जूनला लिस्ट लागली. ऐका, 31 मे नंतर लगेच लिस्ट कधी लागली? 24 जूनला लिस्ट लागली. लगेच लिस्ट लागली 24 जूनला. म्हणजे मे आणि जून म्हणजे 25. प्रत्येक टप्प्यावरती महिना 20-20 दिवस कोर्ट घेतं, लक्षात ठेवा. प्रत्येक टप्प्यावरती 15-15 दिवस, 20-20 दिवस कोर्ट घेत असतात. लक्षामध्ये लिस्ट त्या ठिकाणी लागली. त्याच्यानंतर मित्रांनो लक्ष द्या इकडं, 24 जून झालं बरोबर. 24 जूनला लिस्ट लागली आणि ही लिस्ट लागली होती मित्रांनो 27,091 लोकांची. किती? 27,091. का? 10,000 लोक अपात्र झाली होती. आता हे 10,000 लोक का अपात्र झाली? कारण का त्यांनी जे हे 400 रुपये पेमेंट आहे ना, ते त्या 5 दिवसात भरलं नव्हतं, म्हणून ते अपात्र झाली होती. ही संधी आपल्याला नाही. आपण एक खट्टी पेमेंट भरलेलं, त्यामुळे आपल्याला अपात्रतेचा विषय येत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो 14 जुलैला परत लिस्ट आली. हे 27,009 ना, 27,009 त्यातला 27,091 ते राहिले 27,090. का? कारण का एक मुलगा एकट्या मुलाचा प्रॉब्लेम झाला काहीतरी, तर त्या एकट्या मुलाचं परिपत्रक काढलं होतं त्यांनी. कातकडे नावाचा मुलगा होता, एकट्या मुलाचा प्रॉब्लेम झाला होता, ते परिपत्रक काढलं होतं त्यांनी, तो बाद झालता. त्याच्यानंतर 14 जुलैला ती लिस्ट लागली होती. कधी? 14 जुलैला ह्या मुलाची. परत 17 जुलैला एक लिस्ट लागली बाळांनो. 17 जुलैला एक लिस्ट लागली आणि त्या लिस्ट होती सिलेक्ट झालेले, पेपरला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची. आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना सेंटर कुठे आहेत काय वगैरे सगळं समजलं होतं. फक्त हॉल तिकीट आले नव्हते. आणि त्याच्यानंतर त्यांचे हॉल तिकीट 17 जुलै नंतर त्यांचे हॉल तिकीट 10-15 दिवसात हॉल तिकीट आले. आणि त्या ठिकाणी 10 ऑगस्टला आपली एक्झाम झाली. 10 ऑगस्टला एक्झाम झाली. 14 जानेवारीची जाहिरात आहे. 10 ऑगस्टला एक्झाम झाल्यानंतर त्याची 14 तारखेला आन्सर की आली. 14 ऑगस्टला पहिली आन्सर की आली. त्याच्यानंतर 26 ऑगस्टला रिवाइज आन्सर की आली. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर सुद्धा नमस्कार मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांना जर फॉर्म भरला असाल तर हरदेज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची दर्जेदार टेस्ट सिरीज घेऊन आलो मित्रांनो. आपण स्पेशल लिपिक आणि शिपाई भरती सराव बॅच 2.0. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आता फेब्रुवारी महिना सुरुवात होतोय आणि आपला फक्त एक 40 ते 45 दिवस आपला पेपर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालता लवकरात लवकर आपण हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज म्हणजेच आपली बॉम्बे हायकोर्ट टेस्ट सिरीज याला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. सर्व पेपर बॅचचे वैशिष्ट्य मित्रांनो, मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट सिरीज असणार आहे. 51 सर्व पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी, तर 51 सर्व पेपर तुम्हाला शिपाई पदासाठी या ठिकाणी मिळणार मित्रांनो. आपली जी बॅच आहे, बॅच ही 2.0 आहे. 1.0 बॅच संपलेली आहे, 2.0 बॅच सुरू झालेली मित्रांनो आपली. हरदेश सर, विद्यार्थी मित्रांनो, सगळे पेपर हे ऑनलाईन बेसवरती होणार मित्रांनो. काहीच टेन्शन नाही. फक्त लिपिक पदाला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 150 रुपये फी पे करायची आणि शिपाईला जर घ्यायचं असेल तर फक्त 100 रुपये फी पे करायची आहे मित्रांनो. खाली माझा मोबाईल नंबर दिसतो 9766853675. या नंबरवरती जाऊन तुम्ही किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली 2.0ची बॅच आहे मित्रांनो. आणि आपण 1.0चा रिझल्ट आपण पाहू शकता का? आपला 1.0चा रिझल्ट कसा लागला होता हे पाहू शकता. हा आपला 1.0
पाठीमागची जी टेस्ट सिरीज होती का ज्याचा 10 ऑगस्टला पेपर झाला, त्या बॅचचे आपले हे यशवंत विद्यार्थी आहेत आणि हा आपला त्यावेळेस रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा देखील पाहू शकता लिपिकपदी ह्या विद्यार्थ्यांची निवड झालेली मित्रांनो. या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश जर करायचा असेल तर 9766853675 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करू शकता. सॉरी, 10 ऑगस्टला, एक मिनिट, 10 ऑगस्टला एक्झाम झाली. त्याच्यानंतर त्याची रिवाइज आन्सर की कधी आली, 4 दिवसांनी आली. आणि पुन्हा रिवाइज नाही, साधी आन्सर की, म्हणजे 10 ऑगस्टला आपली एक्झाम झाली होती, तुम्ही सर्वांनी ती एक्झाम दिली होती. 14ला आन्सर की आली, नंतर 26ला म्हणजे 14 10 24 म्हणजे 12 दिवसांनी रिवाइज आन्सर की आली. म्हणजे पूर्ण महिना गेला, तो पूर्ण महिना गेला त्या परीक्षेमध्ये आन्सर की मध्ये. त्याच्यानंतर 18 सप्टेंबरला याचा रिझल्ट लागला. किती? 18 सप्टेंबरला याचा रिझल्ट लागला. 10 ऑगस्टला पेपर झाला, 10 सप्टेंबर म्हणजे 18 सप्टेंबर म्हणजे महिन्यानंतर रिझल्ट लागला. 18 सप्टेंबरला याचा निकाल लागला. दादांनो, त्याच्यानंतर त्या निकालानंतर 18 सप्टेंबरला निकाल लागल्यानंतर 5 आणि 6 ऑक्टोबरला याची टायपिंग झाली. 5 आणि 6 ऑक्टोबरला याची टायपिंग झाली. 2025 मधलं सांगतो मी सगळं. 5 आणि 6 ऑक्टोबरला याची टायपिंग झाली. त्याच्यानंतर 5 आणि 6 ऑक्टोबरला टायपिंग झाल्यानंतर दादांनो 20 नोव्हेंबरला टायपिंगचा निकाल लागला. 20 नोव्हेंबरला टायपिंगचा निकाल लागला. म्हणजे 5 आणि 5 म्हणजे महिना घेतला का, परत महिना सव्वा महिना प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक प्रक्रियेला असतो. आपल्याला पण असणार आहे, पण आपल्याला 2 प्रक्रिया आत्ताच्या मागच्या भरतीतल्या 2 प्रक्रिया आपल्याला नसणार आहेत. त्याच्यामुळे आपली प्रक्रिया लवकर होऊ शकते. त्याच्यानंतर बाबांनो 20 नोव्हेंबरला त्याचा निकाल लागला आणि 24 नोव्हेंबरला मुलाखतींची यादी लागली. 24 नोव्हेंबरला मुलाखतींची यादी लागली आणि त्या मुलाखती झाल्या होत्या 5 आणि 6 डिसेंबरला. पहा बरं, 5 आणि 6 ऑक्टोबरला टायपिंग झाली होती आणि 5 आणि 6 डिसेंबरला मुलाखती झाल्या होत्या. 2 महिन्याचा कालावधी मध्ये गेला होता. किती महिन्याचा? 2 महिन्याचा कालावधी कंप्लीट मध्ये गेला होता. त्याच्यानंतर बाळांनो, इथं 5 आणि 6 डिसेंबरला मुलाखत झाल्या आणि 24 नोव्हेंबरला त्याची यादी लागली होती. 5-6 डिसेंबरला मुलाखत झाल्या आणि 8 जानेवारी 2026 यांचा निकाल लागला. 8 जानेवारी 2026 यांचा निकाल लागला. दादांनो, 155 जागा होत्या वेटिंगच्या धरून. 153 मुलं 1080 मधून फक्त 153 मुलं क्वालिफाय झाली. त्यातली बी 4 मुलं डॉक्युमेंटला काढली. ते का काढली? त्याच्यामध्ये त्या दोघांनी डॉक्युमेंट चुकीचं मेन्शन केलं होतं. एक कागदपत्रालाच आला नव्हता आणि एकाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. असे 4 विद्यार्थी काढले. 153 मधून 4 गेले. 149 विद्यार्थी राहिले. त्या 149 विद्यार्थ्यांपैकी त्या ठिकाणी लिस्ट लागली. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे कामं झाले. जे राहिले ते प्रत्यक्ष यादीमध्ये टाकले. मग आता याच्यावरून आपल्याला एकच सांगणं आहे माझं, तर आपली जी काही पुढची प्रक्रिया असेल, ही प्रक्रिया आता काय असणार आहे, नीट बारकाईने लक्ष द्या आणि तुम्हालाही जवळजवळ आता लक्षात आलं असेल की आपली पुढची प्रक्रिया काय असणार या ठिकाणी. आता यानंतर तुमची एक एक्झाम साठी लिस्ट लागेल. एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांची लिस्ट लागते. यावेळेस जर बदलवलं तर माहित नाही. ती लिस्ट लागल्यानंतर तुमच्या हॉल तिकीटची डेट समजते. ओके, हॉल तिकीटची डेट समजते. म्हणजे हॉल तिकीट कधीपासून पब्लिश होणार आहे. ऑलरेडी सेंटर वगैरे याच्यातच येतात. आणि जर यांनी डॉक्युमेंट, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे म्हणून जर काही केलं तर कदाचित विद्यार्थी या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतात. कागदपत्र राहिला प्रश्न आता शॉर्टलिस्ट. दादांना तुम्हाला एक सांगतो, 1000 रुपये घेतले ते 1000 रुपये शॉर्टलिस्ट लागणार नाही असं सगळ्यांना वाटतंय. पण आजच सांगतो, 1000 रुपये जरी घेतले असते आणि कोर्टाकडे जर एक्झाम असेल, कोर्टाने एक्झाम घेतली, TCS ला तुम्ही काही माहिती भरा चुकीची बिकीची, TCS एक्झाम पर्यंत तुम्हाला नेतं, पुढे काढलं जातं. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, कोर्टाकडे जर तुमची एक्झाम असेल तर कोर्ट कदाचित आजपर्यंतचा इतिहास आहे, कोर्ट ज्यांनी चुकीचे फॉर्म भरलेले आहेत, रेफरन्स नंबरचे प्रॉब्लेम असतील, बाकीचे काही, त्यांना आधीच बाद करत असतं कोर्ट परीक्षा देण्यापूर्वी. कदाचित तसंही जर झालं, तर एक यादी अजून एक ऍडव्हान्स, एक आधी आता सगळ्यात पहिली एक लिस्ट लागल. त्या लिस्ट याची लागल की जे विद्यार्थी पेपरला क्वालिफाय त्यांचे लागल आणि नंतर लगेच हॉल तिकीट येतील आपले आणि हॉल तिकीट आल्यानंतर लगेच एक्झाम होईल आपली. ओके, म्हणजे शॉर्टलिस्ट लागणार नाही. फायनली सांगतो, शॉर्टलिस्ट लागणार नाही. पण जर एखादा म्हणून सर शॉर्टलिस्ट लागली नाही पण माझं नाव तरी पण आलं नाही, तर लक्षात ठेवायचं तू फॉर्म चुकीचा भरला होता. रेफरन्स आयडीचा काहीतरी घोळ केला, आधार कार्डाचा काहीतरी घोळ केला, तू फॉर्म चुकला म्हणून तुझं नाव आलं नाही, लक्षात ठेवायचं. ओके, अशा पद्धतीने आपली एक्झाम जी आहे की मार्चच्या 15 मार्च नंतर एक्झाम होण्याची शक्यता, म्हणजे 25 मार्चच्या दरम्यान
आपली एक्झाम होऊ शकते. याच्यामध्ये 10वीच्या मुलांचे पेपर वगैरे हे जर बाकीच्या गोष्टी झाल्या तर सांगू शकत नाही. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आपले लाईव्ह लेक्चर असते. लाईव्ह लेक्चर आता विद्यार्थ्यांना मोफत क्लास असतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग टेस्ट लावायची ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट लावायची ते लावू शकता. त्याचबरोबर हे पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. हे शिपाई पदासाठीचं पुस्तक आहे. खूप छान असं पुस्तक आहे शिपाई पदासाठी. आणि हा उच्च न्यायालयाचा प्रश्नपत्रिका संच आहे. सगळे दोन्ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन किंवा याच्यावरती जो नंबर दिलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता. ओके, ठीक आहे. पाहू शकता मित्रांनो, आपण जर तयारी करत असाल बॉम्बे हायकोर्ट आणि लिपिक शिपाई पदाची, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे बुक आहेत मित्रांनो. उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश असन, उच्च न्यायालय लिपिक क्लर्क असन किंवा उच्च न्यायालय मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच असेल मित्रांनो, ही सर्व पुस्तकं अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहेत मित्रांनो. का जी बुक तुम्हाला संपूर्ण मार्केटमध्ये अवेलेबल या ठिकाणी झालेले आहेत. तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता मित्रांनो. यशोदा पब्लिकेशन पुणे यांचे हे पुस्तक आहेत. अतिशय छान असे पुस्तक आहे. का याच्यामध्ये पाठीमागे झालेल्या काही बॉम्बे हायकोर्ट शिपाई पदाचे असतील, लिपिक पदाचे असतील, त्या क्वेश्चन पेपर आहेत. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पण काही क्वेश्चन पेपर आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शिपाई पदाच्या पुस्तकात विस्तारित अभ्यासक्रमानुसार सुद्धा आधारित सर्व टॉपिक आहेत. मित्रांनो, हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर 96 89 45 15 60 आणि 93 70 79 90 02 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. अतिशय छान आणि दर्जेदार असं हे पुस्तक